रामकृष्ण हरी हरे 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 जय जय राम रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी
देवा तुझा विसरण भावा, तुझा विसरण भावा, तुझा विसरण भावा. हे चिदान देगा देवा तुझा विसरण भावा, तुझा विसरण भावा, तुझा विसरण भावा. कोण गायेन आवडी हेचे माझे सर्व जोडी, हेचे माझे सर्व जोडी, हेचे माझे सर्व जोडी. न लगे मुक्ती आणि संपदा संत संग दे सदा, संत संग दे सदा, संत संग दे सदा. गुण गायीन आवडी हेची माझे सर्व जोडी, हेची माझे सर्व जोडी, हेची माझे सर्व जोडी. तुका मने गर्भवासी सुखे घालावे आम्हासे, सुखे घालावे आम्हासे, सुखे घालावे आम्हासे. गुण गायीन आवडी, गुण गायीन आवडी, गुण गायीन आवडीची माझे सर्व जोडी, हेची माझे सर्व जोडी, हेची माझे सर्व जोडी. विठोबार कुमाई, जय 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 विठोबार कुमाई, 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 जय 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 विठोबार कुमाई, जय विठोबार कुमाई. हरिभक्त परायण शांताराम महाराज दौंड आणि कार्तिक महाराज दौंड हे आपल्याला साथ करतात. हे चिदार देगा देवा, हे चिदान देगा देवा, हे चिदान देगा देवा, हे चिदान
माझी माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी सर्व सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व हेची माझी सर्व हेची माझी सर्व हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी गुण गाईना बडी गुण गाईना बडे गुण गाईना बडी गुण गाईना विठ्ठल
दान देगा देवा, हेच दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा. गुण गायन आवडी, हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. गुण गायन आवडी, हेची माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालाव्या म्हासी. गुण गायन आवडी, हेची माझी सर्व जोडी. महायोग तटे भीमरद्धा, वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः. समागत तिष्ठन्तमानंद कंद, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, दुसरे चरण संतांच्या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची. त्यांच्या कृपादान एकतेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, अद्वैत जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च, पतितानि पावनेभ्यो श्री अगस्ते नमो नमः. तीन शिरे सहा हात, तया माझा दंडवत. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. वार करे संतांच्या, वार करे संतांच्या. या 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 या. मस्तक हे पायावरी, वार करी संतांच्या, वार करी संतांच्या, वार करी संतांच्या. मस्तक हे पायावरी, वार करी संतांच्या, या या. करी संतांच्या, वार करी संतांच्या. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या. हेची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा. गुण गायन आवडी, हेची माझी सर्व जोडी. भगवत नामचिंतना करता अधिष्ठान दैवत भगवान दत्तात्रयांच्या प्रांगणामध्ये त्यांच्या कृपाशीर्वादानं मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणामध्ये पार पडत असलेला आपला हा अखंड नाम उत्सव. या उत्सवातली आजची भगवान दत्तात्रयांच्या जन्मोत्सवाच्या पर्व काळावरची सप्ताहातली उपांत्य जागराची ही कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला आहे. आपल्या सर्वांचं तन मन धनाचं सहकार्य, प्रयत्न, परिश्रम आणि त्यातून मोठ्या भक्तियुक्त अंतकरणानं आनंदाच्या वातावरणात पार पडत असलेल्या आपल्या उत्सवामध्ये म्हणून दाखवला भंग. श्री क्षेत्र देहूनिवासी वैराग्य परमूर्ती जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा सर्वांच्या परिचयाचा आहे, सर्वांच्या नेहमी ऐकिवातला आहे, आपल्या सर्वांच्या पाठ आहे. तुकोबारा या अभंगातून आपल्या सर्वांना प्रार्थना शिकवतायत. तुझा विसर न व्हावा. तुकोबारा देवाला दान मागताय की देवा मला तुझा विसर होणार नाही असं काहीतरी कर.
काय विचार आहे महाराजांचा थोडंसं सविस्तर चिंतन आपण प्रासंगिक वेळेत करणार आहोत. तत्पूर्वी ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलात ते निमित्त आपणा सर्वांना ज्ञात आहे. वक्त्याचं कर्तव्य या नात्यानं प्रसंगानुसार काहीसा परिहार देणं गरजेचं आहे. म्हणून गेल्या 9 वर्षांपासून या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या पश्चात आपण सुरू केलेला अखंड हरिनाम उत्सव आहे. त्याच्याही अगोदर गेल्या अनेक वर्षांपासून इथे दत्त जन्मोत्सव या ठिकाणी होत होता. छोट्याशा मंदिराचं या भव्यदिव्य मंदिरामध्ये रूपांतर आपल्या सर्वांच्या योगदानातून तन मन धनाच्या सहकार्य प्रयत्न परिश्रमातून या ठिकाणी पार पडलंय. याकरता ज्यांचे आशीर्वाद लागतायत ते ब्रह्मलीन सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज, आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान भगवान श्री साईनाथ महाराजांचे आशीर्वाद आहेत. परमपूज्य श्रद्धेय रमेश गिरीजी महाराज, परमपूज्य श्रद्धेय आमच्या तरुण पिढीच्या कीर्तनकार प्रवचनकारांचे मार्गदर्शक श्रद्धेय रामानंद शास्त्रीजी महाराज, श्री क्षेत्र पुणतांबा, या सगळ्या संतांचे आशीर्वाद या उत्सवाच्या करता त्या ठिकाणी लाभत आहेत. त्या निमित्तानं या ठिकाणी आपली संकीर्तन उत्सव आणि गुरुचरित्राचं पारायण सोहळा आहे. त्यामध्ये हरिभक्तीपरायण ज्येष्ठ तुकारामजी महाराज वेलजाळे यांच्या माध्यमातून या ठिकाणी गुरुचरित्राचा पारायण सोहळा पार पडतोय. या कीर्तनाच्या करता अनेक सगळी मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या प्रति कृतापूर्वक सद्भाव आहे. मृदंगाचार्य आमचे सन्मित्र स्नेही, आपल्या नादब्रह्म आध्यात्मिक गुरुकुलचे सन्मान्य मार्गदर्शक आणि संस्थापक माझे मित्र, महाराष्ट्रातील प्रसिद्ध मृदंगाचार्य संतोषजी महाराज दीक्षित, ते आणि त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांच्या प्रति कृतापूर्वक सद्भाव व्यक्त करतो. या निमित्तानं ज्यांचं गोड सुमधुर गायन आपण या ठिकाणी ऐकलं, ते आदरणीय हरिभक्तीपरायण शिंदे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. निवृत्ती महाराज शिंदे, कार्तिकजी महाराज शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्येष्ठ गायनाचार्य, गेल्या अनेक वर्षांपासून आमचा चांगला परिचय आदरणीय शांतारामजी महाराज दौंड, ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण गावातील परिसरातील सर्व भजनी मंडळी, आमचे तरुण महाराज या ठिकाणी आहेत. आपल्या सर्वांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. या निमित्तानं एकनाथजी महाराज गाडेकर विनेकरी आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. मी तेच म्हणणार होतो, पण म्हणलं तुमचं लक्ष आहे का नाही पाहू. उत्तम अशा प्रकारच्या स्पीकरची व्यवस्था केलेली आहे. सोबदार महाराज आहेत, बाळासाहेब महाराज नाही ना, मी तेच म्हणत होतो हे ते नाही येत म्हणून. पेटी मास्तर महाराज आहेत, सगळी बाळगोपाळ विद्यार्थी मंडळी आहेत. अत्यंत प्रसन्न वातावरण आहे. मला संयोजकांनी सांगितलं की आमची फार छोटी वस्ती आहे. इथलं जे सगळे तरुण मंडळी कार्यक्रमाचे संयोजक, जय जनार्दन भक्त परिवार आहे, साई सावता प्रतिष्ठान आहे, समस्त ग्रामस्थ मंडळी, निमशिवडी, विशेष करून गावातील सर्व तरुण मंडळी, आपल्या या वस्तीवरची सगळी तरुण मंडळी, त्यांचा विशेष उत्साह आहे. माझाही मागच्या आजपर्यंतच्या प्रवासाचा अनुभव आहे. ज्या क्षेत्रामध्ये तरुण मंडळीचा सहभाग होतो, संतोष महाराज, त्या कार्यक्रमाचं स्वरूप आपापच उत्साही त्या ठिकाणी झालेलं असतं. मला त्याने थोडीशी चुकीची माहिती दिली की म्हणजे आमची वस्ती फार छोटी आहे, आम्ही असं मिळून त्या ठिकाणी कार्यक्रम करतो. मंदिर पाहिलं, मंदिराच्या परिसरातलं वातावरण पाहिलं, नुसती मंदिरातली फुलं पाहिली तरी वाटत नाही वस्ती छोटी म्हणून. मी जरा खात्री करून पाहिलं, म्हणलं हे आर्टिफिशियल आहेत का काय. त्याने मला सांगितलं, म्हणलं नाही, एकंदर आपल्या मनातली जी भावना आहे ती भावना अत्यंत भगवान दत्तात्रयांच्या प्रति श्रद्धापूर्वक अशा स्वरूपाची आहे. तशा अर्थानं ही शेतातली वस्ती आहे, म्हणून जंगल में मंगल है. साधू संतांच्या आशीर्वादानं, आपल्या सर्वांच्या प्रेरणेनं, प्रयत्नानं अत्यंत उत्साहपूर्ण अशा प्रकारच्या उत्सवात भगवान दत्तात्रयांचा जन्मोत्सव सोहळा पार पडलेला आहे. आपल्या सर्वांची श्रद्धा भगवान दत्तात्रेयांवर आहे.
अत्री अनसूयाचे चरित्र आपल्या सगळ्यांकरता प्रेरणादायक आहे. एका पतिव्रतेची, सत्य पतिव्रता जी असते त्या पतिव्रतेचं पावित्र्य किती महत्वाचं आहे, ते किती शक्तिमान आहे, ते सर्व शक्तिमान परमात्म्याला सुद्धा झुकवण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. हा एक अत्यंत मौलिक अशा स्वरूपाचा संदेश या ठिकाणी अनसूया माता आपल्याला देते. तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता. याची प्रचिती इथेच येते. आजपर्यंत आपण अनेक अवताराच्या कथा ऐकल्या, त्यामध्ये एका वेळेला एका देवाची अवताराची कथा आपण ऐकली. 10 अवतार, दशावतार आपल्याला माहिती आहेत. राम लक्ष्मणादी अवतार आपण प्रतिवर्षी त्या ठिकाणी साजरे करतो. इथे मात्र एकाच वेळेला ब्रह्म विष्णू महेश या सृष्टीचा चालक मालक नियंता, उत्पत्ती स्थिती आणि लय याची जबाबदारी ज्यांची आहे, त्यांना मिळून या अनसूया मातेच्या पोटी जन्म घ्यावा लागलेला. कथाभाग आपल्या सगळ्यांना माहिती आहे. लक्ष्मीला, सावित्रीला आणि पार्वतीला आपापले जे पती आहेत त्यांच्या पतीच्या कार्यकर्तृत्वाचा काय झाला होता, अभिमान झाला होता. ते असतेच ना. आता कोणीतरी अधिकारी असला म्हणजे अधिकाऱ्याची पत्नी असली, सहीची निशाणी अंगठा जरी असली तरी ती स्वतःच अधिकारी म्हणून राहत असते. जुन्या काळात होतं म्हणत असं, आता काही राहिलं नाही. पाटील असला की त्याची बायको आपोआप पाटलीन व्हायची, वकील असला की त्याची बायको आपोआप वकिलीन व्हायची, डॉक्टर असला की त्याची बायको आपोआप डॉक्टरीन व्हायची. या तिघींचाही तसा स्वतःचा एक स्वतंत्र अधिकार आहेच आहे. आपल्या सगळ्यांच्या खिशामध्ये जो खळखळाट आहे तो लक्ष्मीच्या कृपेने आहे. आदिशक्ती जगतजन्य पार्वती, ज्याने या सृष्टीची उत्पत्ती केली त्या ब्रह्मदेवाची पत्नी आहे सावित्री. त्यांचा स्वतःचा एक अधिकार आहे. पण या जगामध्ये संत असे की त्यांना कोणाचाही अभिमान जो आहे ना, तो अभिमान सहन होत नाही. बरं, आपलं जे चांगलं आहे, आपल्याकडे जे विशेष आहे, ते विशेष आहे त्याचं ज्ञान जर आपल्याला असेल तर ते कारण नसताना दुसऱ्याकडून प्रूव्ह करून घ्यायचं काही कारण नाहीये. तसं यांना तिघींना ते रावलं नाही. आणि मग त्याने भेट घेतली नारदाची. खरं म्हणजे दुसरी कोणाची घेतली असती तर चालली असती. ते नेमकी त्यांची भेट घेतली. नारदजींनाच त्याने विचारलं, बाबा आम्ही ज्या अशा प्रकारच्या पतिव्रता आहोत, आमचं जे सामर्थ्य आहे असं कोणाचं आहे का? दुसरा कोणी असतं तर त्याने सांगितलं असतं, नाही बाबा तुम्ही म्हणजे तुम्हीच. मकर नानासपुरे सारखा कोणी असताना, नाही नाही तुम्हीच आहे, तुमच्यापेक्षा कोणी नाहीच दुसरा. यांना माहिती होतं की बाबा नाही, कॅमेरा चालू नाही तर मराठीत सांगायचं, यांची जिरवली पाहिजे. आणि म्हणून नारदजीने सांगितलं की बाबा असं नाहीये. अनसूया नावाची एक सत्य पतिव्रता या जगामध्ये राहते. यांना मोठा प्रश्न पडला, कोण आहे अनसूया? नाव पहा काय छान आहे. इकडे लक्ष द्या. तिचं नाव अनसूया आहे. अन म्हणजे नाही आणि असूया म्हणजे अपेक्षा. जिच्या मनात कशाचीच अपेक्षा नाही ती अनसूया. हे खरं नाव आहे अनसूया. आपण बोलताना काय म्हणतो? अनुसया. लिहिताना सुद्धा आपण लिहितो की बाबा अनुसया, खरं आहे अनसूया. आपण तिकडचा उकार इकडे आणला, अनसूयाचं अनुसया केलं.
आणि म्हणताना शांताराम महाराज आपले सगळे लोक सगळ्या जुन्या म्हाताऱ्या काय म्हणतात, अनुसयाला हाका मारायची झालीये तर काय हाका मारतात, हा अनसई. त्या अनसुयेची अनुसया केली आणि अनुसयाची अनसई करून टाकली. अत्रि ऋषींची पत्नी आहे. अ म्हणजे नाही, त्रि म्हणजे तीन, ज्यांचा तीनही काळाशी, सत्व रज तमादी तीनही विकाराशी संबंध येत नाही असे अत्रि. त्रिकालाबाधित अत्रि ऋषी आणि अनसुया माता अत्यंत सत्वशील अशा स्वरूपाचे होते. याने ठरवलं की नाही त्यांची परीक्षाच पाहायला जायची म्हणा. याने तिघींनी यांचे पती पाठवले. जा म्हणे ती अनसुया कोण आहे, अशी काय आहे तिच्याजवळ, कशाचं सामर्थ्य आहे तिच्याजवळ, जाऊन या. आणि असं काही नाही की हे तेव्हाच्याच काळात आताच्याच काळात ऐकलं जात आहे. तेव्हापासूनच हे शब्दाच्या बाहेर नाहीये. हे म्हणजे मी इथले सगळे धरून सांगतोय, या गावचे नाही, लांबचे, इथले नाही. त्यांनी सांगितलं हे निघाले. आता सुद्धा पहा, एवढ्या मोठ्या संख्येनं सगळ्या महिला मंडळी जमल्यात. इकडची संख्या कमी आहे. का बरं कमी आहे? यांनी सांगितलंय आम्ही कीर्तनाला जातो, तुम्ही घरी राखायला थांबा. 8:45 मिस कॉल दिला का लगेच या. ज्यांचं खरं आहे त्यांना बरोबर हसू आलं. मग यांनी सांगितलं कोण आहे अनसुया? या जगाचा नियम आहे. या जगात लोकांना मोठं झाल्याचा आनंद आहे, पण आपल्यापेक्षा कोणी मोठं झालं त्याचा आनंद नाही आहे, कोणालाच नाही. गावाला आम्ही मोठं झालं तर आवडतंय, पण गावापेक्षा मोठं झालं का मग नाही चालत. भावकीतल्या लोकांना आपण मोठं झालं का चालतंय, पण आपल्यापेक्षा मोठं झालं चालतंय का? चालत नाही. जुन्या काळातल्या लोकांची एक म्हण होती, भीतीआड गेला आणि शेजारी झाला. एकदा शेजारी झाल्यावर आपल्यापेक्षा आपला सख्खा भाऊ जरी आपल्यापेक्षा मोठा झाला ना, चालत नाही महाराज. बरं असं काही नाही फक्त इकडेच चालत नाही, इकडे सुद्धा चालत नाही. आपल्या पाठचा पोटचा मागचा पुढचा छोटा मोठा भाऊ असू द्या बहीण असू द्या, आपल्यापेक्षा मोठी झाली ना नाही चालत. तुम्हाला माझं खोटं वाटत असेल ना, तर ज्यांच्या जमिनी समृद्धी महामार्गात गेल्या त्यांच्या घरी जाऊन या. त्यांच्या बहिणीने सांगितलं आता तिथं भेटू तहसील कार्यालयात, इकडं नाही. तसं या तिघींनी सांगितलं यांना ब्रह्म विष्णू महेशाला जाऊन पहा तुम्ही काय आहे. ते गेले. तिनं अत्यंत आदरपूर्वक यांचं स्वागत केलं. एकाचं दर्शन होत नाही महाराज, तिन्ही एका वेळेला आलेले आहेत. सांगू का, हे तिन्ही एका वेळेला यांच्याकडे ती आली नाही, तिच्याकडे ही गेलेत. म्हणजे तिचं मोठं सामर्थ्य काय असेल. कोणत्या कारणाकरता गेले महत्वाचं नाही, पण तिला दर्शन देण्याकरता तिच्या आश्रमामध्ये त्या घरामध्ये गेलेल्या आहेत. एवढी मोठी पतिव्रता. उत्तम अशा प्रकारचं आदरातिथ्य स्वागत केलं. अत्रि ऋषी गंगेवर गेलेले होते. अनसुया मातेनं त्यांचं उत्तम स्वागत केलं आणि त्यांच्याकरता भोजन प्रसादाची व्यवस्था काही करण्याकरताची अपेक्षा इच्छा व्यक्त केली. त्यावेळेला यांनी सांगितलं की आम्हाला तुझ्याकडून भोजन प्रसाद पाहिजे, पण असा नाही अंगावर वस्त्र नसताना तुझ्याकडून आम्हाला प्रसाद पाहिजे. तिच्या लक्षात आलं. तिच्याकडे हे तिघ जण गेले होते, एवढा मोठा तिचा अधिकार होता म्हटल्यावर मग तिला एवढ्यावरून कळत नाही का काय सगळं. तिने एका क्षणात आपल्या जवळचं देवपूजेच्या पात्रातलं पाणी हातावर घेतलं आणि ते पाणी या तिन्हींवर शिंपडलं.
हे सृष्टीची उत्पत्ती स्थिती लय ज्यांच्या हातात आहे, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तिमान आहेत. हे क्षणात 3 बाळं झाले. तिने लगेच आपले उचलून घेतले छानपैकी अंगणामध्ये आपल्या जवळच्या वनात छान झोपडीच्या समोर झोळी बांधली. 3 झोळींमध्ये तिघांना टाकलं. यांची अट होती, त्या अटीत या तिघांनाही स्तनपान करवलं. अत्रि ऋषी आले, त्यांनी बाळ पाहिले, आश्चर्यचकित झाले. त्यांनी सांगितलं हे तेच आहे, त्यांच्या करता केलेली व्यवस्था आहे. 6 महिन्याचा काळ झाला. ही यांना रोज छानपैकी अंगाई गाऊन झोपवते, छानपैकी जीव खाऊ घालते, छानपैकी झोपी लावते, छानपैकी खेळवते. आपलं जर सामर्थ्य शुद्ध असेल, आपलं अंतःकरण शुद्ध आणि पवित्र असेल, तर जगाचा बाप देव सुद्धा आमच्या इशाऱ्यावर त्याच्यातल्या सगळ्या कृती करतो. हा अत्यंत महत्वाचा संदेश अनसूया मातेने आपल्याला दिला. शेवटी या तिघींनी नाराजीने विचारलं, का हो तात्पुरतं पाठवलं तर 2-5 मिनिटाच्या करता 6 महिने झालेत. त्यांनी सांगितलं त्यांचं उत्तम चाललंय तिकडे. इतक्या दिवसांचा शिनभाग होता, थकलेला होते, कंटाळले होते. सृष्टी निर्माण करायची, लोकांना जन्माला घालायचं, त्यांच्या रोजच्या व्यवस्था करायच्या, पुन्हा सगळ्यांच्या एकेकाला पुन्हा घेऊन पण जायचं, कोणाला कधी न्यायचं सारखं. त्यापेक्षा ते कंटाळले होते, छान झोपलेत, अंगाई ऐकतायत रोज. आणि मग या तिघींनी जाऊन पाहिलं तर हे झोपलेले तिघेजण. याने सांगितलंय, बघ आमचे पती आहेत ना, आमचे आम्हाला देऊन टाक. ती म्हणली, मला पण 6 महिने झाले, बाकीचं कामधंदा सुचत नाही. इथे शनिवार रविवार एकटं जमून देत नाही. हे तिघ आहेत, तुमची ओळखण घेऊन जा. हे आपण मोठ्या आविर्भावात निघाल्या, तिथं जाऊन पाहतायत तर मग एवढं मोठं सामर्थ्य, पण आपला पती ओळखू यायला तयार नाही, बाल रूपामध्ये आहेत. शेवटी मात्र नारदजीने सांगितलं, आता काही नाही, शरण जाणे सोडून दुसरा पर्याय नाही. आणि मग 3 जणी त्या अनसूया मातेला शरण गेल्या. अनसूया मातेनं 3घींचे त्या ठिकाणी दर्शन घेतलं. 3घींनी अनसूया मातेचं दर्शन घेतलं आणि अनसूया मातेनं क्षणात या 3घांना त्यांचं मूळ स्वरूप त्या ठिकाणी प्राप्त करून दिलं. पण अनसूया मातेनं सांगितले, बघा यांच्यामुळे माझ्या अंगामध्ये जो वात्सल्य भाव प्रगट झालेला आहे, हा वात्सल्य भाव आहे ना, हा वात्सल्य भाव पूर्ण करण्याच्या करता यांचं काही स्वरूप माझ्या ठिकाणी असलं पाहिजे. आणि अत्रि ऋषींच्या अनसूया मातेच्या विनंतीवरून या 3घांनी एकत्रित स्वरूपानं जो अवतार घेतला ना, तो भगवान दत्तात्रेयांचा अवतार आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रय भगवान की विठ्ठला 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 विठ्ठला. जगात आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये आपल्याला देवानं कर्माचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि ते कर्म जर प्रामाणिकपणाचं असेल, महाराजांना विचारा, महाराज सांगतायत, कोणी आईजी वाचा नगडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. आपल्याला देवानं जे कर्माचं स्वातंत्र्य दिलं, त्या कर्माच्या स्वातंत्र्यानं आम्ही अशा प्रकारचं जीवन जगावं की देवाला असं वाटावे की हा त्याचा प्रपंच करत नाही, तो माझी पूजा करतोय. दुसऱ्या मालिकेतला पहिला अभंग आहे, उच्च नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्त देखून या दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी दैत्यागरी रक्षी प्रल्हादास चर्म रंगू लागे रोहिदासा संगे. सगळ्या अभंगामध्ये 24 संतांची चरित्र आली. त्या सगळ्या संतांनी त्यांच्या प्रपंचाचं काम केलेलं आहे. नरहरी सोनारा घडू फुंक लागे, माळ्या सावत्यास खुरपू लागे, चोखोबाच्या संगे ढोरे ओढी घडी माती वाहे गोऱ्या. सगळं पहा, एका संतांच्या बरोबर केलेलं जे काम आहे ते काम काय आहे, तर त्यांच्या प्रपंचाचं काम करायला लागले. याचं कारण हे संत त्यांच्या प्रपंचाचं काम करत असतानाही अशा प्रकारचं काम करत होते की ईश्वर पाहताना ते माझी भक्ती करतात, अशा प्रकारची त्यांची भावना होती. आमचं कर्म ईश्वराला अंकित करणारं सुद्धा होऊ शकतं. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा. इकडं पा, इकडे मी तुमच्या पोरांचं रोज ऐकताय, लोकांच्या पोराचं ऐका ना जरा. ते बिगर माईकचं बोलतात तरी त्यांचा कानुसा तुम्हाला ऐकायला येतोय, आणि मी माईक लावून बोललो तरी तुम्हाला माझं ऐकू येत नाही.
विखे साहेब. ते सगळे ॲटम बॉम्ब वाजत असले तरी माझ्या लवंगीवर लक्ष ठेवा तुम्ही. कारण हे ॲटम बॉम्ब थोड्या वेळात संपणार आहे. तुम्हाला 9 वाजेपर्यंत माझ्या टिकल्या ऐकावं लागेल. टिकल्या जरी असल्या तरी माझ्या टिकणार आहेत 9 वाजेपर्यंत. त्या संपणार आहे. ऐका, आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये देवाबद्दलचा पवित्र अशा स्वरूपाचा सद्भाव श्रद्धाभाव आहे आणि म्हणून आपण मोठ्या भक्तियुक्त पवित्र अशा स्वरूपाच्या अंतकरणानं भक्ती परमार्थ साधना उपासना व्रतवैकल्य करून त्याला प्रसन्न करून घेण्याकरता काही ना काही भक्ती परमार्थ करत आहात. आपल्या सगळ्यांच्याच मनात ती भावना आहे. आपण सगळी माणसं भक्ती परमार्थ साधना करत असलो तरी अजूनही आपल्याला मात्र त्याच्या सगुण निर्गुण रूपाचं दर्शन साक्षात्कार झालेला नाही. आपण भक्ती परमार्थ साधना करतोय, या परमार्थामध्ये आपण रोज प्रार्थना सुद्धा करतोय, पण केलेल्या प्रार्थनेनं आजही आपल्याला जे आपलं इप्सित आहे ते सापडलेलं नाही, मिळालेलं नाही. आपली भक्ती परमार्थ साधना परिपूर्ण झालेली नाही. आपल्या जीवनामध्ये अपेक्षा शिल्लक आहे. खरं म्हणजे तुकोबर आपल्याला आपल्या जीवनातल्या अपेक्षांची अत्यंतिक निवृत्ती व्हावी आणि परमानंदाची प्राप्ती व्हावी असं सूत्र या अभंगामधून देत आहे. खरं तर देवानं आपल्या सगळ्यांची खूप काळजी घेतली आहे. आपल्याला देवाकडे काही मागायची आवश्यकताच नाहीये. पण आपल्याला देवाकडे काही मागायची आवश्यकता जरी नसली, जाऊ द्या ना, पुढची याच्यानंतरच्या पिढीत न्यू जनरेशनला कार्यकर्ते नको का? मग हे असे अंडर ट्रेनिंग असतात, ते बरोबर पाहून 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 पुढची सगळी जबाबदारी. ऐका, आपण रोज देवापर्यंत जातोय, रोज देवाची प्रार्थना करतोय. गमत सांगू, आपण रोज देवाची प्रार्थना करतोय, देव रोज आपल्याला काही ना काही देतोय. माझा अंदाज आहे शांताराम महाराज, जर आपण रोज देवाची प्रार्थना केल्यावर देवानं आपल्याला दिलं नसताना आपण देव सुद्धा बदलवला असता. आणि म्हणून रोज देवाची प्रार्थना करतोय, रोज देव आपल्याला देतोय. देवानं देऊन देऊन आपल्या सगळ्यांच्या जवळ आज जे आहे ना ते आपल्या गरजेपेक्षा जास्त आहे. पण आपल्या सर्वांच्या जवळ आज गरजेपेक्षा जास्त जरी असलं तरी असलेल्या जास्त मध्ये मात्र आपण समाधानी नाही. म्हणून आपण देवाकडे रोज मागतोय, विठ्ठला विठ्ठला. तुकोबारा या अभंगामध्ये मात्र आपल्याला सगळ्यांना असं सांगतायत की देवा अशा प्रकारचं काही दे की ज्या देण्यानं आपल्याला पुन्हा कधी मागावंच लागणार नाही. विठ्ठला विठ्ठला. आपल्या या उत्सवाला भेट देण्याच्या करता आपल्या जिल्ह्याचं लाडकं नेतृत्व, नगरचे पूर्व खासदार आणि आदरणीय सुजयदादा विखे पाटील, डॉक्टर सुजयदादा विखे पाटील ते या ठिकाणी आलेले आहेत. आमची परवाच अकोल्यात भेट झाली होती. समाज प्रबोधनकार श्री हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर महाराजांच्या मातृपितृ कृत्यता सोहळ्याला ते त्या ठिकाणी भेट देण्याकरता आले होते. आजही या ठिकाणी आपल्या या उत्सवाला भेट देण्याच्या करता आलेले आहेत. लोकांच्या मधलं व्यक्तिमत्व आहे म्हणून लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे. नाहीतर इतक्या छोट्या छोट्या सगळ्या वस्त्यांना जर भेट देत बसले तर सगळा काळ गाठीभेटीतच निघून जायचा. परंतु मात्र प्रेम जे असतं ते प्रेम संख्या मोजत नाही, प्रेम भावना पाहत असतं. आणि त्या भावनेतून या सगळ्या तरुण मंडळीच्या करता, इथल्या या सगळ्या भाविकांच्या करता, ग्रामस्थांच्या करता ते या ठिकाणी आलेत. आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. आध्यात्मिक क्षेत्राचा वारसा त्यांना परंपरेनं आहे. तुकोबराचं मंदिर आहे देहू क्षेत्रामध्ये, ज्याच्या उद्घाटनाला नरेंद्रजी मोदी आले होते. आणि त्या मंदिराच्या जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष होते माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील. आजही तिथे कोनशिला लावलेली आहे. परमश्रद्धेय उद्धवजी महाराजांच्या माध्यमातून
वरदविनायक सेवाधाम असेल, नारायणगीजी महाराज प्रबोधन प्रतिष्ठान असेल, त्या ठिकाणी मातोश्री सौभाग्यवती शालिनीताई विखे पाटील विठाला विठाला परमपूज्य श्रीमंत उद्धवजी महाराजांच्या माध्यमातून या दोन्ही प्रतिष्ठानवर सौभाग्यवती शालिनीताई विखे पाटील असतील, ज्या जिल्हा परिषदेच्या पूर्व अध्यक्ष आहेत, याचबरोबर महसूल मंत्री नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब असतील, यांच्या माध्यमातून त्या दोन्ही क्षेत्राला, वारकरी संप्रदायाच्या सगळ्या कार्याला खूप चांगल्या प्रकारचं त्यांचं त्या ठिकाणी सहकार्य, योगदान, मार्गदर्शन त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून या प्रकारची परंपरा राखत ते आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या भेटी करता, या कार्यक्रमाच्या करता आले. त्यांच्या प्रति मी आपल्या सर्व निमगाव निमशिवडी गावच्या तरुण मंडळीच्या वतीनं, संयोजकाच्या वतीनं मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत करूया. त्यांना पुढच्या कामाला, कार्याला सदिच्छा भेट म्हणून जायचं असल्यामुळे त्यांना आपण निरोप देतोय. मी असं सांगत होतो, आपण रोज देवाकडे काही ना काहीतरी मागतोय आणि देव रोज आपल्याला काही ना काहीतरी देतोय. देवाचा स्वतःचा नियम आहे, घेसी तेव्हा देसी, ऐसा अससी उदार. आपण जर भक्ती त्याच्या ठिकाणी अर्पण केली तर तो आपल्याला दान स्वरूपात काही ना काहीतरी देत असतो. खरं म्हणजे आपल्याला काही दान मागण्याची आवश्यकताच नाहीये. देवाकडे प्रार्थना करताना प्रार्थनेचा मूळ भाव असा आहे, आपण देवाकडे जायचं, देवाचा नमस्कार करायचा. का करायचा? त्याचं मूळ कारण आहे, आपल्याला देवानं जे दिलंय त्याच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणं म्हणजे देवाची प्रार्थना आहे. देवाला काही मागण्याकरता देवाकडे जायचं नाहीये, देवानं जे दिलंय त्याचे धन्यवाद देण्याकरता देवाकडे जायचंय. पण आपण देवाला धन्यवाद देण्याकरता जातच नाही. मुळात आपल्याला माहिती, जे आपल्याकडे ना ते आपण मिळवलेलं आहे का देवानं दिलंय. आपली धारणा काय आहे? आपली धारणा आहे पठ्ठ्यानं. आणि छोटी मोठी काही दुःखाची गोष्ट घडली का देवाला देखवलं नाही म्हणतात. अरे बाबा, आपल्या सगळ्यांची मोजली तर कोटीत अब्जावधीमध्ये सगळी सत्ता संपत्ती इस्टेट भरेल, पण त्यानं आपली योग्यता नसतानाही, आपण कुठली प्रार्थना केलेली नसतानाही, कधी मंदिरात गेलो नसताना, आपण कोणतीच मागणी केलेली नसताना त्यानं जगातली सर्वात किमती वस्तू आपल्याला फुकट दिली आहे. ज्यानं कोणतीच मागणी नाही, कोणतीच प्रार्थना नाही, कोणत्याच प्रकारची अपेक्षा नाही, तरी सुद्धा जी एवढी अनमोल वस्तू देवानं आम्हाला फुकट दिली असेल, तो व्यवहारातल्या छोट्या मोठ्या मोजता येणाऱ्या गोष्टींचं नुकसान आमच्यासाठी करेल काय? करणार नाही महाराज. तो कधीही आमच्या वाईटावर त्या ठिकाणी नव्हता. त्याचं जे त्याच्या मनात भावना होती ती आपल्या सगळ्यांना आनंददायी जीवन जगता यावं म्हणून त्यानं केलेली व्यवस्था होती. आज आपल्या सर्वांकडे जे आहे ते आपल्या गरजेपेक्षा जास्त आहे का कमी आहे? मी मागणार नाही, पण सर्वांकडे जे आहे ते गरजेपेक्षा जास्त आहे. हे कबूल होत नाही म्हणजे यांना वाटतं सप्त्यावाल्याला कळलं ते उद्या वर्गणी मागा बसले. प्रत्येकाकडे गरजेपेक्षा जास्त आहे. मग जर गरजेपेक्षा जास्त असेल तर आपल्याला देवाकडे मागण्याची काय आवश्यकता आहे का? नाही आहे.
पण मात्र असं झालं, एखाद्या वेळेला आपण देवाचं दर्शन नाही घेतलं, पण मागितल्याशिवाय राहिलेलं नाही. मागितलंच आहे. एकाही वेळचं दर्शन आम्ही न मागता सोडलेलं नाही. रोज सकाळी आम्ही साईबाबांना इथून प्रार्थना करतोय का? रोजच मंदिरात जातोय का? नाही. पण तरी प्रार्थनेमध्ये काही ना काहीतरी संकल्प करतो का नाही करत? करतोच महाराज, करतोच. ही मागण्याची सवय आपल्याला कधीपासून आहे? जेव्हा मम्मीला मम्मी, पप्पाला पप्पा म्हणता येत नव्हतं ना, तेव्हापासून आहे. आपण सगळी माणसं आपल्या आजोबाच्या आजीच्या बोटाला धरून मंदिरामध्ये गेलो, एक एक पायरी करून चढत गेलो, पुढे गेलो, मंदिराच्या उंबरठ्यावरून सुद्धा बळजबरीनं पाय ओलांडून आपण मंदिरामध्ये गेलो. मंदिरात गेलो, देवाच्या समोर उभं राहिलो, तिने आपल्याला हात जोडायला सांगितले आणि हात जोडल्यावर आजीनं आपल्याला सगळ्यांना सांगितलंय, सांग देवाला, देवा मला काय 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 खरं म्हणजे देवा मला सुखात ठेव सुद्धा म्हणता येत नव्हतं. शांताराम बाबा, देवा मला सुपात ठेव, अशी सगळी माणसं म्हणत. इतक्या बालपणापासून आपण देवाची प्रार्थना करत आलेलो आहे आणि देव आपल्याला देत आलाय. आज तुमच्या मगाच्या व्याख्येप्रमाणे गरजेपेक्षा जास्त आहे, मागण्याची आवश्यकता नाही, तरी आपण मागत राहतोय. मला थोडं समजावून सांगा, आपण आजपर्यंत देवाकडे मागितलंय, आपण आजपर्यंत देवाकडे मागितलंय, पण अजून एकदाही देवाकडे देव मागितलेला मागितलंय नाही? मागितला. आम्ही व्यवहारातल्याच गोष्टी मागत राहिलो. आणि एक गोष्ट आपल्या सगळ्यांच्या निरीक्षणानं लक्षात आली असेल, आपण देवाकडे आजपर्यंत जे जे प्रपंचातलं मागत राहिलो ना, ते ते तो देत आला आहे. हो, कमी जास्त असेल पण देत आला आहे. का बरं? जर देवाकडे आपण व्यवहारातल्या गोष्टी मागत राहिल्यावर जर देवानं आपल्याला व्यवहारातल्या सगळ्या गोष्टी दिल्या असतील, म्हणून आज आपल्याकडे आपलं कर्तृत्व आणि देवाच्या श्रद्धेनं गरजेपेक्षा जास्त झालं असेल, तर जर कदाचित आपण देवाकडे देव मागितला असता तरी सुद्धा देवानं आपल्याला देव दिला असता का नसता दिला? पण आपण अजून मागितला. कारण काय? आपल्याला त्याचा अधिकारच कळालेला नाही. आपल्याला त्याचा अधिकारच कळाला नाही. देवाकडे देव मागितला पाहिजे, ही अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट तुकोबर आपल्याला या ठिकाणी शिकवतायत. गोष्ट सांगतोय का? कशासाठी सांगतोय? आपण देवाची रोज प्रार्थना करतोय, पण देवाचा आपल्याला अजून अधिकार कळालेला नाही. म्हणून देवाकडच्या वस्तू मागत राहिलो, पण या वस्तूंचा मालक असलेला देव मात्र अजून आपण मागितला नाही. तो कसा आहे? ऐसा तू समर्थ, ब्रह्मांडाचा धनी. त्या पैठणच्या जवळ खुले कारागृह आहे. पैठण म्हणजे नाथबाबांचं पैठण. शेवगाव मार्गे गेलं तर पहिल्यांदा खुले कारागृह लागतं आणि मग पैठण क्षेत्र येतं. धरणाच्या जवळ आहे. खुले कारागृह म्हणजे ओपन जेल. तिथे कैदी राहतात, पण त्या जेलला मात्र काही कडी कुलूप नाही, ना गेटला, ना दरवाजाला, ना खोऱ्यानं, काही नाही. कैदी राहतात, अत्यंत आनंदानं राहतात तिथे. कुठे गेलं तरी संध्याकाळी पुन्हा तिथेच येतात. मी कैद्यांचं सांगतो, तिथल्या कैद्यांचं, तिथल्या छान राहतात तिथे. त्यांच्या अंगवळणी पडले ते तिथलं जेल. मग त्या जेलला भेट देण्याकरता एकदा आपल्या देशाचे राष्ट्रपती आले. राष्ट्रपती या देशाच्या सर्वोच्च पदावर आहेत. तसे ते न्याय व्यवस्थेतल्या सुद्धा सर्वोच्च पदावर आहे. तालुका कोर्ट, सेशन कोर्ट, मग आपलं खंडपीठ म्हणजे हायकोर्ट, नंतर सुप्रीम कोर्ट आणि त्याच्या पुढे राष्ट्रपती. राष्ट्रपती भेट द्यायला आल्यावर तिथल्या जेलरने काय केलं? सगळ्या कैद्यांचा परिचय करून दिला. मग त्याने सांगितलं, बाबा यांनी 10 खून केलेले आहेत, यांनी 5 खून केलेले आहेत, यांनी असा दरोडा टाकलेला आहे, यांनी इकडे असा बलात्कार केला, त्यांनी तशा प्रकारचा काही दंगल केलेली वगैरे वगैरे. आता त्यांचं क्वालिफिकेशन असंच राहणार ना, का ते 9 वर्षापासून सप्त्याला होते असं थोडीच राहणार आहे. असं नाही राहणार ना. या मंदिराला त्यांनी फार मोठी देणगी दिली बाबा, असं थोडी राहणार आहे. त्यांचं तसंच वर्णन राहणार, त्यांचं तसंच वर्णनाचा परिचय करून दिला. पण एका कैद्याचा सगळा परिचय तिथे चालला होता. एक कैदी जरा दूर बाजूला बसला होता. ते सगळ्याची गंमत पाहत होता. तर राष्ट्रपती महोदयांच्या असं लक्षात आलं, याच्यातले काही मोजके लोक असे आहेत
की ज्यांची वृत्तीच गुन्हेगारी आहे. पण अनेक लोक मात्र याच्यात असे आहे की अचानक कामक्रोधादी एखादा विकार बलवान झाला आणि तेवढ्या वेळात त्यांच्याकडून गुन्हा घडून गेला. नाही तर मूळ वृत्ती काही गुन्हेगारी नाही. साधी काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टीवरून भावाभावाचा वाद चालला होता, अचानक कुठेतरी एखादा फटका हाणला, अनावधानानं तो त्या ठिकाणी जिथे लागू नये तिथे लागला आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. पुढे जन्मठेप झाली. म्हणजे मूळ मारणं हा उद्देश नव्हता, काही छोट्या मोठ्या गोष्टीमधून गोष्ट घडून गेली. म्हणजे राष्ट्रपती महोदयांना असं वाटलं की बाबा या लोकांचं सगळंच आयुष्य हे पश्चातापात जायला नको, तर जिथे आहे तिथे यांना आनंददायी जीवन जगता आलं पाहिजे. मग ते कैदी ज्याला ज्याच्यात कौशल्य आहे ना त्याला ते काम देतात तिथे जेलर. मग कोणाला काही लाकडी वस्तू बनवता असेल त्याला ते काम देतात, कोणाला काही फॅब्रिकेशनचं काम येतं त्याला ते काम देतात, कोणाला शेतीचं येत असेल त्याला शेतीचं काम, ज्याला जे येतं त्याच्यात कौशल्य ते देतात. तिथे पण मंदिर आहेत, अनेक लोक तिकडे हरिपाठ पण करतात. खरं मी जाऊन आलो, तुम्ही पण जाऊन या, राहायला नाही पाहायला जा. मग ते सगळे कैदी बसले होते, त्यांचा सगळ्यांचा परिचय चालला होता. त्या राष्ट्रपती महोदयाने सांगितले बघा यांचं इथलं सगळं जीवन पश्चातापात जायला नको म्हणून काय करा, यांना कोणाला इथे राहत असताना जर काही अडचणी असतील तर ते आपण समजावून घेऊ आणि त्यांच्या अडचणी सोडवण्याचं काम करू, जेणेकरून आता यांना मरेपर्यंत इथे राहायचंच आहे तर मग राहतील आनंदानं. जेलरला वाटलं बरं आहे बाबा, यांचं तिथे त्यांचं काम चांगलं, त्यांचं रेकॉर्ड ठेवलं जातं, ज्याची वर्तणूक असेल तशा प्रकारची शिक्षा सुद्धा कधी कधी कमी पण होते. आणि म्हणून त्यांना बोलवलं, सगळ्यांना बसवलं आणि सांगितलं हे राष्ट्रपती महोदय आहेत, आपल्या देशातल्या सर्वोच्च पदावर आहेत, तसे ते न्यायव्यवस्थेतल्या सर्वोच्च पदावर आहेत, ज्याला जे पाहिजे असेल त्यांना सांगा, ते तुमच्या जीवनातल्या काही दुःख कमी करण्याचा प्रयत्न करतील. सगळ्यांना आवडलं. एका कैद्याने सांगितलं, एकेकाला उठून उभं केलं, त्याला सांगितलं बाबा सांग तुझी काय अडचण. त्याला सांगितलं काय नाही, मी जरा खात्यापित्या घरातला आहे, इथे सकाळी 2 संध्याकाळी 2 भाकरी देतात, तेवढ्यात काही जमत नाही. मग काय अपेक्षा. त्याने सांगितलं निदान एक आणखी वाढवा. राष्ट्रपती महोदयांच्या याच्या 3-3 भाकरी करून टाका, सकाळी 2-3 संध्याकाळी 3-3. ठीक आहे झालं. दुसरा एक आला, तो म्हणला थंडीचे दिवस फार वाढलेले आहेत, उन्हाळ्यात काही नाही इकडे जरा जमते, पण थंडीमध्ये वरती धरण आहे, पाणी आहे, खाली इकडे थंडी गारवा खूप असतोय, निदान एखादा ब्लँकेट गोधडी चादर सदरांची काहीतरी व्यवस्था करा, याला एका गोधडीची व्यवस्था करून टाका. झाली. ते राष्ट्रपती आहेत. एकानं सांगितलं इकडे जरा इकडून तिकडून फिरायला लागते, तिकडे काही गावठी गायी आहेत, फिरायला वळायला जावं लागतंय, असं तसं जाण्यापेक्षा निदान सायकलची ती व्यवस्था करा. त्यांनी सांगितलं ठीक आहे, याला सायकलची व्यवस्था करा. एकानं सांगितलं हिवाळा जाऊ द्या, पण उन्हाळ्यात तिकडे फार गरम होतंय, तिकडे जास्त टेम्परेचर असते ना, मग काही नाही फॅनची तरी व्यवस्था करा, याच्या रूममध्ये फॅनची व्यवस्था करा. एक सांगत होतं. हे जे लांब बसलं होतं ना ते लांबचं तिकडंच होतं. त्या जेलरला वाटलं गड्या हा नको वंचित राहिला, म्हणून त्याला बोलवलं, बाबा इकडे ये. का हो काय, अरे आपल्या देशाचे राष्ट्रपती महोदय आलेत, एकेकाला ज्याला जे पाहिजे ते त्याच्याकडे मागतायत आणि ते त्याचं पूर्ण करतायत, तुला काही वाटत असेल तर मागून घे, सांग त्यांना. त्यानं सांगितलं, त्याच्या तोंडाकडे पाहिलं मला नाही वाटत देईन म्हणून. कोण म्हणतो कैदी, कोणाला, राष्ट्रपतीला. त्या जेलरला वाटलं गड्या नसतं काही बोलवलंय, तिकडंच राहिली असती, कोरापत्ता बरी झाली असती. जेलरने घाईघाई राष्ट्रपती महोदयांकडे पाहिलं, बाबा यांनी ऐकलं नसलं म्हणजे बरं झालं, नेमकं त्यांनी ऐकलं. जेलर तर विठ्ठलच करायला लागला. त्याला वाटलं आता आपली नोकरी गेली, यांचं सायकलही गेली, यांच्या भाकरी गेल्या, बाकीच्यांचं गेलं, याचं गेलं, आपलंही गेलं. राष्ट्रपती महोदयाने विचारलं का काय काय अडचण काय त्यांची. जेलर म्हणले नाही काय अडचण नाही, काय अडचण आहे, पण हे गप राहणार नव्हतं ना. हे म्हणलं तसं काय नाही, इकडे रोज कोण ना कोण येत आहे, रोज काय ना काय सांगून जात आहे, पण कोणीच काही देत नाही, तुझ्या तोंडाकडे पाहिलं मला वाटतं तू देशील म्हणून. आता हे जन्मठेपेचं होतं, याला माहित होतं आता काही झालं तर याच्यापेक्षा पुढं काही आहे का, नाही, ते त्याच्यातलं होतं म्हणून तर तिथं होतं. राष्ट्रपती महोदयाने सांगितलं बाबा असं नाहीये. जेलरनं सांगितलं बाबा असं नाहीये, हे बघ तुला आतापर्यंत तुझा काही इनमोड झाला असेल, पण आता हे बघ याच्याकरता भाकरीची व्यवस्था केली, याच्याकरता सायकलची व्यवस्था केली, त्याच्याकरता गोधडीची व्यवस्था केली, चादरी ब्लँकेटची व्यवस्था केली, त्याच्याकरता काही राहण्याची फॅनची व्यवस्था केली, त्याच्याकरता काय सगळ्यांचं सांगितलं. यानं सांगितलं तुम्ही खरंच देणार, हो नक्की देणार, तुम्ही खरंच राष्ट्रपती आहे, अरे
यानं सांगितलं जर तू खरंच राष्ट्रपती असेल तर दे मला सोडून. हे तेवढं पोचलेलंच होतं ना. एवढ्या लोकांदेखत त्यानं सांगितलं, त्या राष्ट्रपती महोदयाने सांगितलं असं करा, द्यायला सोडून. आणि याला सोडून द्या म्हटल्यावर ते चपला घालायच्या सुद्धा भानगडीत नाही पडलं, लगेच निघालं. आणि ते निघाल्याबरोबर ज्यानं भाकर मागितली होती ना ते त्या भाकरीकडं पाहायचं आणि याच्याकडं पाहायचं. म्हणला गड्या घरी उपाशी मेलं असतं तर चाललं असतं, घरी जायचं म्हणायला लागत होतं, याला उगच म्हणलं बाबा भाकर दे. ज्यानं थंडीसाठी ब्लँकेट मागितलं होतं ना ते त्या गोधडीकडं पाहायचं आणि हे बिनचपलाचं घरी निघालं होतं ना याच्याकडं पाहायचं. म्हणला घरी गारठून मेलं असतं तर चाललो असतो, पण घरी जायला म्हणायला पाहिजे होतं, याचं दर्शन घ्यायला पाहिजे होतं, याच्या संगतीत राहायला पाहिजे होतं, याच्याकडून काहीतरी गुरुमंत्र घ्यायला पाहिजे होता. ते घरी चाललं होतं त्याच्याकडं पाहायचं आणि हे असं त्या गोधडीकडं पाहायचं. ज्यानं सायकल मागितली होती ना सायकल, ते त्या सायकलकडं पाहायचं आणि बिनचपलाचंच घरी चाललं होतं, बिगर कपडे सुद्धा घेतले नाही यानं, तसंच निघाला. हा म्हणला मागच्याच आठवड्यामध्ये मागच्या महिन्यात नवी कोरी स्कॉर्पिओ आणून लावली घरी आणि काय भावाबरोबर आवाज असा सुचली त्याच्याबरोबर कुर्रापती केल्या आणि इकडे येऊन थांबलो. पोरं कॉलेजला जायला स्कॉर्पिओ घेऊन जातात आणि मी सायकलच्या नादाला लागलो. म्हणलो असो बाबा सोडून दे, तर ती बिचारे त्या स्कॉर्पिओ. ज्यानं फॅन मागितला होता ते फॅनकडं पाहायचं आणि ते विचार करायचा आता फॅन आहे पण आता एखादी दोरी पाव. इस धारावाहिक की सभी घटना और पात्र काल्पनिक है, इनका वास्तविक जीवन से कोई संबंध नहीं है. आता ऐका, राष्ट्रपती हे पद आपल्या देशातलं सर्वोच्च पद आहे, तसं ते न्यायव्यवस्थेतले सर्वोच्च पद आहे. पण एवढ्या मोठ्या अधिकाराचा माणूस भेटूनही केवळ अधिकार कळाला नाही म्हणून सगळी लोक भाकरी मागतायत, कपडे मागतायत, भौतिक व्यवस्था मागतायत, म्हणजे अन्न वस्त्र निवारा याच दैनंदिन जीवनातल्या गोष्टी त्या सगळ्या कैद्यांनी मागितल्या. एकच त्यांच्यातला हुशार होता, त्यानं त्याच्या योग्य अधिकाराच्या करता जे आहे ना ते मागितलं तर त्याचं कल्याण झालं. आपणही देवाकडे ज्या वस्तू मागितल्यात ना त्या वस्तूंमध्ये सुद्धा भाकरी, कपडे आणि घर याच्यापेक्षा तिसरी वस्तू आहे काय? अन्न वस्त्र निवारा, ज्या रोजच्या दैनंदिन जीवनातल्या गोष्टी याच आपण दत्तात्रयाकडे मागितल्या आहेत. कधीच त्याला तुझ्या सगुण रूपाचं दर्शन जे अनसूया मातेला झालं तसंच्या तसं दर्शन आम्हाला व्हावं अशी अपेक्षा अजून आपण केली नाही. म्हणजे आपण देवाकडे मागतोय पण देवाकडे अजून आपण देव मागितला नाही. म्हणून श्री तुकाराम महाराज आपल्याला असं शिकवतायत, जर देवाची प्रार्थना करायची असेल ना तर देवाची प्रार्थना करताना देवाची कृतज्ञता म्हणून देवाकडे मागू नका, देवाकडे देव मागा. अभंगाचं पहिलं चरण. हे चिदान हे
तुझा विसर भावा तुझा विसर भावा याची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. आपल्या गोड आवाजामध्ये महाराजांनी अभंगाचं पहिलं चरण स्वरबद्ध केलं, ज्यामध्ये श्री तुकाराम महाराज आपल्याला सांगतात देवाची प्रार्थना करायची असेल ना तर देवाचा अधिकार जाणून घ्या आणि देवाकडे मागू नका, देवाकडे देव मागा. देवा मला तुझा विसर होऊ देऊ नको. खरं म्हणजे तुकाराम महाराजांच्या ठिकाणी देवाचा विसर पडू शकतो का? कारण तुकोबरा प्रार्थना करतात देवा तुझा विसर न व्हावा. हा तुकोबराचा अनुभव नाही आहे, तो त्यांच्या जीवनातला स्वानुभव आपल्याला मार्गदर्शक म्हणावा व्हावा म्हणून सांगतायत. एरवी तुकोबराला विसर पडणं शक्य नाही. आपल्याला चरित्र तुकोबराचं माहिती, मी फक्त आठवण करून देतो, माझ्याकडे वेळ मर्यादित आहे. जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर, कृत त्रेता द्वापार आणि कलियुग. अनुक्रमे भक्त प्रल्हादाच्या रूपानं, अंगदाच्या रूपानं, उद्धवाच्या रूपानं आणि नामदेव महाराजांच्या रूपानं, कलियुगात पुन्हा तुकोबराच्या रूपानं. चारही युगामध्ये तुकोबरा देवाच्या बरोबर आहेत 5 वेळेला. आणि प्रत्येक वेळेला तुकोबराला सानिध्य सहवास देवाचा आहे, प्रत्येक वेळेला अवतार तेव्हाच देवाच्या बरोबर आहे. आणि त्या प्रत्येक काळामध्ये तुकोबरानं भजन केलेलं आहे. किती भजन केलं आहे? एका वाक्यात तुकोबराच्या भजनाचा विचार सांगायचा झाला तर शिंक जांभई खोकला इतुका वेळ वाया गेला. फक्त शिंक आली, जांभई आली, खोकला आला की श्वास थांबतो, तेवढा वेळ भजन थांबलं, उरलेला वेळ भजन चालू आहे. अशा उच्च ठिकाणी तुकोबरा गेलेत आणि तुकोबराचं भजन मात्र नामस्मरण चालू आहे. महात्म्यानं ऐकलं, त्याने सांगितलं अहो ही जागा भजन करण्याची नाही आहे, नामस्मरण करण्याची नाही आहे. मग त्याने सांगितलं थांबवा तुम्ही. जीभ धरली, रोमा रोमातून विठ्ठल 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 ऐकायला येत आहे. तुकोबराच्या भजनाला गोविंद गोविंद मना लागलिया छंद, दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत. सदा सर्व काळ देवाचं भजन करणारे तुकोबर आहेत. खरं म्हणजे शांताराम महाराज ही सगळी प्रमाणं भजना करता किंवा तुकोबराच्या अखंड नामस्मरणा करता आपण म्हणतो. आत्ताच्या काळात ही सगळी प्रमाणं कशासाठी माहिती आहे तुम्हाला? दिनरजनी हाची धंदा, रात्र न कळे दिवस न कळे. हो, मी इथं येऊन बसलो तेव्हाच लगेच आमच्या वैभवरावला विचारलं, म्हणून रेंज नाही का इथं? माझं तुम्हाला खोटं वाटत असेल ना, मला थोडं खरं सांगा, मी कोणाला सांगणार नाही. आपल्या सगळ्यांच्या घरातली पोरं झोप आल्यावर झोपतात का नेट पॅक संपल्यावर झोपतात? काही काही पोरं इतके प्रामाणिक असतात, आपलं संपलं तर शेजारच्याला आकडा टाकतात. पूर्वीच्या काळात फक्त MSCBच्या तारीवर आकडा होता, आता आहे का? आता डिजिटल आकडा आहे. कसा रे पोरांनो? तेव्हा ते वायफाय. ज्या तुकोबरानं अहोरात्र देवाचं भजन केलं, युगनयुग देवाचं भजन केलं, श्वासनश्वास देवाचं भजन केलं, ते म्हणतायत तुझा विसर न व्हावा. हे त्यांच्या जीवनातला स्वानुभव नाहीये, तो आपल्याला मार्गदर्शक म्हणून सांगतायत. देवाचं भजन करताना, देवाची प्रार्थना करताना काय करा? अशी प्रार्थना करा की फक्त देवाचा विसर झाला नाही पाहिजे. का बरं? त्याच्याकडे तो सर्वशक्तिमान आहे आणि त्याच्याकडच्या शक्ती मागण्यापेक्षा सर्वशक्तिमान जर आमच्या सोबत असेल तर मग मात्र आम्हाला दुसऱ्या कोणाकडे काही मागावं लागणार नाही. एका राजानं काय केलं, दवंडी पिटवली आपल्या नगरात आणि सांगितलं ज्याला जे पाहिजे त्यानं ते मागा. ज्याला जे पाहिजे त्यानं त्या वस्तूला हात लावा आणि ती वस्तू तुमची. लोकांना सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत वेळ दिली, बाबा जा, ज्या वस्तूला हात लावाल ती वस्तू तुमची. लोकांनी आदल्या दिवशीच नियोजन केलं. शिर्डीच्या बाजूला कोणी जायचं, विमानतळाच्या बाजूला कोणी जायचं. लोक फार जीवन थांबली अगोदरच. बरोबर 11 वाजले, जे निघाली
काय काय ते इतक्या लांब लांब वस्तूला हात लावून गेले, 5 वाजून गेले, परत आलेच नाही. कोणी हायवेच्या कडेला, कोणी बागायती भागात. म्हणजे आता इकडं नको, इथं जरा त्यापेक्षा पाटाच्या कडेला चला, पाटाच्या कडेला. काही फार अकोल्याला येते धरणाच्या कडेला. प्रत्येक जण त्या नगरातला ज्याला जी वस्तू वाटेल ना त्या वस्तूला हात लावायचा. कोणी सेनापती पदाला त्या खुर्चीलाच हात लावला, एकानं तर राजाच्या बायकोला झाला. 4 वाजल्यापासून लोकांची जमवाजमव सुरू व्हायला लागली. राजा आपला सिंहासनावर बसून मजा पाहत होता. कोण कुठं पळतंय, कोण कुठं पळतंय, कोण कुठं पळतंय, कोण. काही लोकांनी संतोष महाराज यादी करायला घेतली, कशाला हात लावलाय. लगेच राजाला लिस्ट देऊन लगेच सगळं अप्रूव्ह करून घ्यायचं. तर राजाच्या आजूबाजूला एक पोरग होतं, एक 17-18 वर्षाचं पोरग. आई नाही, बाप नाही, संस्कारी होतं. राजानं त्या पोराकडं पाहिलं, त्याची परिस्थिती त्याला माहिती होती. राजाने त्या पोराला सांगितले, हे बघ, आपल्या नगरात आपण अशा प्रकारची दौंडी दिलेली आहे. या सगळ्या लोकांची जी तू धावपळ पाहतोय ना, ही कशा करताय की तो ज्या वस्तूला हात लावेल ती वस्तू त्याची आहे. अजून 1 तासाची वेळ शिल्लक आहे, तुला काही हात लावायचं असतं त्या वस्तूनं हात लावून जे यांच्यातून शिल्लक राहिलेल्या. ते पोरग मस्त छानपैकी त्या राजाला जी हवा घालत होतं ना पंख्याने, त्याच्या जवळ उभं राहून त्या राजाच्या पंख्याची हवा घेत होतं. म्हणलं जाऊ द्या, उद्याचं काय, आता तर छान हवा लागते ना. मस्त इकडं तिकडं फिरत होत. बरोबर 4:45 वाजले, पुरवणी बांधायची वेळ झाली. राजाने त्याला पुन्हा एकदा आठवण करून दिली, बघ काही जमलं तर इकडे तिकडे अजून काही शिल्लक राहिले असेल, जाऊन 10-15 मिनिटाची वेळ शिल्लक आहे. ते पोरग छान तिथे बसून हवा खात होतं त्या राजा शेजारी बसून. 5 वाजायला 1 मिनिट कमी राहिला आणि यानं त्या राजालाच हात लावला. आता राजा कोणाचा झाला? त्याचा. राजाच्या यादीमधल्या ज्या लोकांनी ज्या वस्तू मागितल्या होत्या राज्यातल्या, राजानं सगळ्या वस्तू वाटून दिल्या त्या लोकांना. उरलेल्या वस्तू कोणाच्या? राजाच्या. बरोबर ना? उरलेल्या वस्तू कोणाच्या? राजाच्या. राजा कोणाचा? आपण काय करतोय? आपण राजाच्या वस्तूच मागतोय. आपण सगळी माणसं रोज काय करतोय? राजाच्या वस्तू मागतोय. पण मगाशी महाराजांनी सांगितलं ना, तो कोण आहे? ऐसा तू समर्थ, ब्रह्मांडाचा धनी. अरे आपल्याला एक जग, एक पृथ्वी, एक विश्व, एक सूर्यमाला, एक ग्रहमाला एवढंच माहिती आहे. अनंत ब्रह्मांडे उदरी, त्या अनंत ब्रह्मांडाचा तो मालक आहे आणि आम्ही मात्र त्याचं स्मरण ठेवत नाहीये. म्हणून तुकाराम महाराज आठवण करून देतात, प्रार्थना काय करा? देवाकडे देवाच्या वस्तूंकरता करू नका, देवाकडे देवा करता करा. जेव्हा तो सोबत असेल ना, त्यावेळेला त्याच्या सृष्टीतली प्रत्येक गोष्ट आपल्या मालकीची असेल. तुझा विसरण भावा. त्याचं स्मरण कशाने ठेवता येतं? त्याचं स्मरण हे नामस्मरणानं, नामचिंतनानं त्याचं स्मरण ठेवता येतं. आम्हाला देवाचं भजन करता येईल, आम्हाला स्वतः आनंदी जगता येईल, इतरांना आनंद देता येईल. महाराजांनी आम्हाला त्याच्या भजन करण्याची सोय निर्माण करून दिली, उपलब्ध करून दिली, आम्हाला आयडिया दिली, पर्याय दिला. कसं कराल त्याचं स्मरण, त्याचा विसर पडू नये यासाठी काय कराल? अभंगाचं 2रं चरण. गुण गाईन आवाडी, वा वा. गुण गाईन आवाडी, गुण गाईन आवाडी, गुण गाईन आवाडी, गुण गाईन आवाडी.
महाराजांनी अभंगाचं दुसरं चरण स्वरबद्ध केलं, ज्यामध्ये श्री तुकाराम महाराज आपल्याला तुझा विसर न व्हावा यासाठी काय करावं लागेल ते म्हणतात, मी जे केलंय गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. दोनदा तुकाराम महाराजांनी हेची शब्द वापरलाय. पहिल्या चरणात पहिला शब्द आहे हेची दान देगा देवा, आणि इथे तुकाराम महाराज म्हणतात माझ्या आवडीचा विषय हाच आहे, हेची माझी सर्व जोडी. एका गोष्टीला निश्चितता द्यायची असेल आणि अन्यांना व्यावृत्तता द्यायची असेल तर मराठी व्याकरणामध्ये चकार वापरतात. कोणी शिक्षक असतील त्यांना विचारून घ्या. तुकाराम महाराज आपल्या मतावर ठाम आहे म्हणून हेची शब्द वापरतात. नुसता हे वापरला तरी भागलं असतं, पण नुसत्या हे मध्ये त्या साधनाला महत्व येत नाही, म्हणून हेची माझी सर्व जोडी. मला हेच आवडतं. मला सर्वस्वानं जर जोडलं गेलं जायचं असेल तर काय आहे, ते तुझं नाव आहे ना, तेवढंच मला सर्वस्वानं जोडलं गेलं पाहिजे. आणि म्हणून देत असला तर हेच दे, हेची दान, तसं हेची माझी सर्व जोडी. देवा मी तुझ्या गुणांवाद आवडीनं गाईन. हे आपल्याला सांगतायत. आपणही देवाचं भक्ती परमार्थ साधना उपासना करतोय, व्रतोय करतोय, नामस्मरण करतोय, भजन पूजन करतोय. आपल्या सर्वांचा परमार्थ आवडीचा आहे का सवडीचा आहे? कोण म्हणलं तुला काय करायचं? अहो काय काय माणसं मेनू विचारतात मग ठरवतात कीर्तनाला यायचं का नाही यायचं. म्हणजे निदान कीर्तनकार विचारून आले असते तरी पण काही वाटलं नसतं. पण बाबा काल हे होतं, पण आज काय आहे? आपण सगळी माणसं परमार्थ करतो, पण ऐकून ठेवा, आपलं जेवढं प्रेम प्रपंचावर आहे ना तेवढं अजून देवावर नाही आहे. आपलं प्रेम प्रपंचावर आहे आणि आपलं प्रेम देवावरही आहे. जेवढं प्रपंचावर आहे अजून तेवढं देवावर नाही. म्हणून महाराज म्हणतात हेची माझी सर्व जोडी. माझ्या मनात मात्र हे सर्वस्व आहे. म्हणून मला काय पाहिजे तर मी तुझ्या गुणांवादाचं चिंतन आवडीनं करीन. म्हणून आपण परमार्थ किती करतो महत्वाचा नाही, केलेला चिमुटभर असला तो जर आवडीनं केला ना तर या व्यासपीठानं आपल्याला असं सांगितलंय, अजाणतेपणानं परमार्थ करणाऱ्यांना भगवत दर्शन झालंय. भक्त प्रल्हादाचं वय काय होतं? भक्त प्रल्हादानं भक्ती केली, परमार्थ केला. उपमन्यूनं परमार्थ केला, जाणत्या वयात होता का अजाणत्या वयात होता? अजाणत्या वयात होता. ध्रुवबाळानं केलेला परमार्थ जाणत्या वयातला का अजाणत्या वयातला? अजाणत्या वयातला. ध्रुवबाळानं केलेला परमार्थ काय आढळपदासाठी केला होता? नाही, फक्त आपल्या बापाची मांडी मिळावी एवढी माफक अपेक्षा होती, अत्यंत छोटी अपेक्षा होती. परंतु मात्र त्यानं केलेला परमार्थ आवडीनं केलेला आहे. अधिकार नव्हता, पण त्याला अढळपदी बाळ बैसविला, ध्रुव क्षीराचा सागर उपमन्य. आपण सगळ्यांनी आवडीनं त्याच्या गुणांवादाचं चिंतन करावं. तुकारामाला दोन्ही ठिकाणी हेची का वापरतात हे आपल्याला तिसऱ्या चरणामधून कळेल. न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती आणि संपदा, आवाजामध्ये महाराजांनी अभंगाचं तिसरं चरण सुरबद्ध केलं, ज्यामध्ये श्री तुकाराम महाराज सांगतायत की मला न लगे मुक्ती, मला मोक्ष नको,
आणि मला संपदा नको. न लगे मुक्ती आणि संपदा, न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती आणि संपदा असा पाठ आहे. आपण कोणीच हा अभंग काही गाथ्यात पाहून पाठ केलेला नाही. आपण सगळ्यांनी ऐकूनच हा अभंग पाठ केला आहे. धन आणि संपदा हे समानार्थी शब्द आहेत, म्हणून लगे मुक्ती आणि संपदा असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून मला धन नको म्हणजे मला संपत्ती नको, मला मोक्ष सुद्धा नको. ज्या अर्थी तुकाराम महाराज नको म्हणतायत याचा अर्थ तो देत असला पाहिजे. नाही तर बळच तर काय आपल्यासारखं नको लग्नाला येऊन कोणत्या गाडीत बसू असं तर काय होणार नाही ना. ते म्हणतात ना नको मला मोक्ष नको म्हणजे याचा अर्थ तो देत असला पाहिजे. हे म्हणतात मला संपदा नको याचा अर्थ तो देत असला पाहिजे, म्हणून हे नको म्हणतायत. मग तुकाराम महाराज 2 वेळेला ठाम मत व्यक्त करतायत, त्याचं कारण त्यांना माहिती आहे हा चतुरातू शिरोमणी गुण लावण्याची खाणी हा आपल्याला भौतिक वस्तूंमध्ये फसवल्या वाचून राहणार नाही ना. म्हणून तुझा मोक्ष आम्हाला नको, मोक्ष सुखा आणू लाथा मोक्ष आम्हा घरी कामारी हे दासी होय सांगू ऐसी तुका म्हणे. म्हणून मोक्ष नको म्हणतायत, मुक्ती नको, संपदा नको, संपत्ती नको, धन नको. का बरं नको? तुकोबराच्या जवळ एक काळ होता पंचक्रोशी 4 महिने जेवण करेल एवढं मोठं धान्य होतं, जहागिरी इनामदारकी होती. तुकोबराची एवढी मोठी साधन संपत्ती होती. एक दिवस असा आला जगाचा बापदेव पाहुणा आला तर त्याला देण्याकरता फक्त मुखशुद्धे तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्बळ. त्यांनी सगळ्या प्रकारच्या भौतिक व्यवस्था पाहिल्या होत्या, पण समाधान मात्र त्या व्यवस्थेत नव्हतं, समाधान भजनात होतं. म्हणून संपदा नको. छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य होतं तुकोबराच्या काळामध्ये. तुकोबराच्या प्रपंचाची झालेली ही सगळी वाताहतीची गोष्ट जेव्हा पाहिली त्यावेळेला तुकाराम महाराजांनी सांगितलं. तुकाराम महाराजांच्या करता छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला. घोड्यांवर सोने रुपये हिरे माणिक मोती जड जवाहीर पैसे सोनं नाणं सगळं पाठवलं. तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं तुमचे येर वित्त धन ते मज मृत्तिके समान. त्याच्याऐवजी तुकाराम महाराजांना सल्ला दिला की एक काम करा, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी, सोने रुपये आम्हा मृत्तिके समान माणिक पाषाण. खडे जैसे माणिक पाषाण, खडे जैसे माणिक पाषाण, खडे जैसे माणिक पाषाण. सोने रुपये आम्हा मृत्तिके समान, मृत्तिके समान, सोने रुपये आम्हा मृत्तिके समान, सोने रुपये आम्हा मृत्तिके समान. माणिक पाषाण, खडे जैसे माणिक पाषाण, जैसे माणिक पाषाण, खडे जैसे माणिक पाषाण. ज्या जगदुरु तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा नजराणा नाकारला ते तुकाराम महाराज देवाकडून घेतील का हो? त्याने सांगितलं तुझ्या जवळचं धन आम्हाला नको, न लगे मुक्ती मोक्ष नको, न लगे संपदा आम्हाला धन नको. मग काय दे? तुझा विसर न व्हावा. तुकोबाराय मोक्ष नको म्हणतात, गोष्ट खरी जरी असली तरी तुकाराम महाराज म्हणतात जर आम्ही मोक्ष नाकारला तर आम्हाला मात्र पुन्हा पुन्हा जन्म यावं लागेल, जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. तुकाराम महाराज म्हणतात संत संग देई सदा. संतांची संगती असेल तर कितीही वेळा जन्माला यावं लागलं ना तरी त्या जन्म मृत्यूचं दुःख लाभणार नाही. आयुष्यामध्ये संत संगती अत्यंत महत्वाची आहे. साधूच्या कृपेनं भागली या मज वाहतील कडिये त्यांची येणी जोडे सर्व सुख. म्हणून संत संगती अत्यंत महत्वाची आहे. एका मिनिटाचा प्रसंग सांगतो आणि थांबतो. नारदजीची आणि वालाकोळ्याची भेट झाली. प्रसंग सगळ्यांना माहिती आहे. नारदजीची आणि वालाकोळ्याची भेट झाल्यानंतर त्यांचं बराच वेळ काय मंथन झालं आणि त्यांनी सांगितलं की बाबा तू हे सगळं करतो हे चुकीचं आहे वगैरे वगैरे. त्यांनी पण सांगितलं तुमच्याजवळ काय काय सांगा. त्यांनी सांगितलं विना आणि चिपळे आहेत, बाकी काही नाही. पैसे अरे प्रवासात निघाला काही पैसे दान काहीच नाही, फक्त विना चिपळ्या बस, बाकी काही नाही. नारदजीने त्याला सांगायचा प्रयत्न केला की तू जे करतो हे चुकीचं आहे, तू ज्यांच्या करता करतो ते तुझ्या सोबत नाहीत. याला वाटलं हे आपल्याला इकडून तिकडून काहीतरी गंडावणार आणि हे आपल्याला इथून कल्टी मारणार आताच्या भाषेत. मग त्याने सांगितलं असं काही नाही आहे,
तू तुझ्या घरी जाऊन ये, विचारून पहा. हा जाणार विचारायला, याला माहिती आपल्याला पाठवणार नाही, हे नाराजी इकडे विण्यावाला निघून जाणार. त्याने सांगितलं मग तुम्ही निघून जाल. नाही, मला मी थांबून राहील. विश्वास नाही, काय कर, बांधून ठेव. बांधून ठेवलं. मला सगळं सांगायचं नाही, पुढचं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. फक्त नारदजीची आणि वाल्या कोळ्याची भेट झाली, ज्यानं असंख्य पापं केली होती. एका वेळेला झालेल्या भेटीत आणि एका वेळेच्या दर्शनामध्ये वाल्या कोळ्याला नारदाला बांधता येण्याचं सामर्थ्य प्राप्त झालं. म्हणून संत संग देई सदा. इतकी साधूची संगती आपल्या जीवनामध्ये महत्वाची आहे. आणि तुकाराम महाराज म्हणतात, संत संगतीमध्ये जर आयुष्य असेल तर जीवनातलं कोणतंच दुःख आम्हाला दुःख देणार नाही. त्यावेळेला आम्हाला गर्भवासाचं जे दुःख आहे ना, नाकी तोंडी कृमीकडे विष्टाले चोळीकडे, अशा सर्वतोपरी दुःख जरी गर्भवासामध्ये असलं तरी ते आम्ही आनंदानं सहन करू. शेवटचं चरण. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे माझी
सर्व म्हणे गर्भवासे सुखे घालाव्या मासे गुण गायना आवडी हेची माझी सर्व जोडी. जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या सर्वांना देवाची प्रार्थना आपण कशी करावी त्याचं मार्गदर्शन करतायत. आपण सगळे भाग्यवान आहोत की आपल्याला देवाने अनमोल अशा प्रकारचं आयुष्य दिलंय. देवाने देताना अनमोल किमतीचं शरीर दिलंय. साधू संतांच्या नंतर या महाराष्ट्राच्या संतांच्या वास्तव्याला पवित्र झालेल्या भूमीत त्यांना आम्हाला जन्म दिलाय. एवढी सगळी भौतिक आणि आध्यात्मिक व्यवस्था जर देवाने आमची केली असेल तर मी अत्यंत आनंदादायी जीवन जगावं. आयुष्याच्या क्षणाक्षणाला ज्यानं दिलंय त्याची कृतज्ञता व्यक्त करावी या प्रकारची भावना तुकोबरा व्यक्त करतायत. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. समस्त ग्रामस्थ निमशिवडीच्या सर्व तरुण मंडळी संयोजकांनी संयोजित केलेल्या या उत्सवामध्ये आज जागराच्या निमित्तानं या ठिकाणी संकीर्तन सेवा करण्याचा योग. काल ज्यांचं कीर्तन झालं ते हरिभक्तीपरायण विकासजी महाराज यादव यांच्या माध्यमातून या ठिकाणी सेवा करण्याचा योग आलेला आहे. त्यांच्या माध्यमातून इथल्या तरुण मंडळींनी संपर्क केला आणि म्हणून सगळ्या तरुण मंडळीच्या प्रती या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करतो. या निमित्तानं आमचे आदरणीय संतोषजी महाराज या ठिकाणी आहेत, शांतारामजी महाराज आहेत, कार्तिक महाराज, सर्व भजनी मंडळी, वारकरी मंडळी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. अर्ध्या मिनिटाची आपल्याकरता सूचना आहे. श्री क्षेत्र देहू या ठिकाणी परमपूज्य पांडुरंगजी महाराज घुले बाबांच्या माध्यमातून गाथा मंदिर देहू हे एक जागतिक कीर्तीची वास्तू निर्माण झालेली आहे. त्या माध्यमातून त्या ठिकाणी जे अनेक सगळे उपक्रम चालतात त्यातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज वाङ्मय प्रकाशन मंडळ नावाची संस्था आहे. त्या माध्यमातून गाथा असेल, ज्ञानेश्वरी असेल, भागवत असेल, हरिपाठ असेल, काकडा मालिका असेल, भजनी मालिका असेल, असं सगळं त्या ठिकाणी प्रकाशित केलं जातं. अरे इथे 3 गिफ्ट
त्या बारक्या पोराजवळ पडली होती पहा, ऐका. आणि म्हणून या प्रकाशनामध्ये आपल्याला प्रतिवर्षी लागणारं कॅलेंडर देखील प्रकाशित केलं जातं. सण वार तिथी उत्सव परंपरा याची यथोचित माहिती पंचांग त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आहे. आर्ट पेपरवर छापलेलं त्या ठिकाणी गाथा मंदिर देऊचा फोटो आपल्याला त्याच्या पहिल्या पानावर मिळेल. 2025चं कॅलेंडर आहे. कोणतं ना कोणतं तुम्हाला घ्यावंच लागणार आहे. कोणतंही घ्या, 60 रुपयाला आहे. पण हे ना नफा ना तोटा तत्वावरचे प्रकाशन आहे. महाराष्ट्राची संस्कृती प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचावी, यथोचित शास्त्रशुद्ध पंचांग पोचावं, सणावाराची व्यवस्थित माहिती आपल्याला व्हावी याकरताचे छापलेलं कॅलेंडर आहे. किंमत फक्त 30 रुपये आहे. बाजारात कुठेच मिळणार नाही. पांडुरंग बाबांच्या गाडीत तरी मिळेल, नाहीतर आमच्या गाडीत तरी मिळेल. याच्यातून आम्हाला काही 2 रुपये मिळावे असा काही काळ राहिला नाही संतोष महाराज आता का बाबा कॅलेंडर विकावे मग काहीतरी करावं असं काही नाही आहे. पण मोठ्या माणसांची सेवा आपल्याला घडावी या भावनेतून ते फक्त गाडीत त्या ठिकाणी आहेत. ना नफा ना तोटा तत्वावरचं आहे. 30 रुपयात आपल्याला कॅलेंडर मिळेल. 20 रुपयाला एक रोजनिशी आहे, त्याच्यामध्ये 1.5 वर्षाचं कॅलेंडर त्या ठिकाणी आहे. आमच्या सगळ्यांच्या खिशामध्ये जी असते अशा प्रकारची रोजनिशी आहे. पाहिजे असल्यास आपल्याला त्या ठिकाणी गाडीमध्ये आमच्या योगेशराव आपल्याला उपलब्ध करून देतील. आपण त्या ठिकाणी त्यांचे संपर्क करू अशी आपल्याला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय शेवटची सूचना मिळेपर्यंत कोणी उठणार नाही. हॅलो, 2 मिनिटं कोणी